नमस्कार. मी अमोल सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो विठ्ठल कांगणे एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आता आपण या चॅनलवरती एक नवीन सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये आपण करंट अफेअर्सचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरती हे जे व्हिडिओ आहेत ते बनवत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण भारतीय वायुसेनेबद्दलची माहिती घेतली होती. या व्हिडिओमध्ये आपण नौसेनेबद्दलची माहिती घेणार आहेत. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण आत्तापर्यंत आलेले MPSC किंवा सरळ सेवामध्ये जे काही प्रश्न आले होते ते प्रश्नसुद्धा आज पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. भारतीय नौसेना. भारतीय नौसेनेचा जर विचार केला तर याची स्थापना आहे बघा 26 जानेवारी 1950. ठीक आहे. भारत प्रजासत्ताक झाल्याच्या नंतर रॉयल इंडियन नेव्ही जी होती, जी ब्रिटिश काळामध्ये हिचं नाव होतं रॉयल इंडियन नेव्ही, हिचं नाव बदलून भारतामध्ये भारतीय नौदल असं करण्यात आलं. तारीख आहे 26 जानेवारी 1950. ठीक आहे. नौदलाचा स्थापना दिवस जर बघितलं तर 4 डिसेंबर रोजी हिची स्थापना झालेली होती. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याचं जे मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. त्याच्यानंतर नेव्हीचे जर बघितले तर भारतामध्ये आपल्याला 3 कमांड पाहायला मिळतात. त्यामध्ये आहे वेस्टर्न नेव्हल कमांड, ज्याचं हेड आहे मुंबई या ठिकाणी हेडक्वार्टर. त्याच्यानंतर आहे ईस्टर्न नेव्हल कमांड, जे विशाखापट्टणम या ठिकाणी आहे. आणि सदर्न नेव्हल कमांड, जे कोचीन या ठिकाणी आहे. हे आपण मॅपच्या माध्यमातून समजून घेऊया. हा भारताचा नकाशा आहे बघा. ठीक आहे. भारताचा नकाशा. तर याच्यामध्ये गुजरातपासून तर वेस्ट बेंगॉलपर्यंत, ठीक आहे, गुजरातपासून तर वेस्ट बेंगॉलपर्यंत हा जो किनारा आहे, या पूर्ण किनाऱ्याचं रक्षण करण्याचं काम आपलं नेव्ही करते. त्याच्यामध्ये गुजरातपासून ते केरळपर्यंतचा हा जो भाग आहे याला आपण म्हणू वेस्टर्न नेव्हल कमांड. ठीक आहे, वेस्टर्न नेव्हल कमांड. त्याच्यानंतर हा जो आहे हा आहे ईस्टर्न नेव्हल कमांड. ठीक आहे. आणि दक्षिण भागामध्ये आहे सदर्न नेव्हल कमांड. ठीक आहे. ह्याचं जे हेडक्वार्टर आहे मुंबई या ठिकाणी, आणि पूर्वेकडचा जो आहे त्याचं विशाखापट्टणम वायझॅकला, आणि त्याच्यानंतर वेस्टर्नचा जो आहे तर त्याचं कर्नाटक आणि केरळ ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला त्याचं नेव्हल कमांड पाहायला मिळते. तर इथं जर बघा याच्यामध्ये जे वेस्टर्न कमांड आणि ईस्टर्न कमांड हे 2 कमांडच आपले इथं ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्याकडे काय असते, फ्लीट आहे, त्यांच्याकडे युद्धनौका आहेत, त्यांच्याकडे युद्धासाठी गरजेचे जे जहाज आहेत, विमान आहेत, हे असते ईस्टर्नकडे आणि वेस्टर्नकडे. आणि जे सदर्नवाला जो आहे, जो सदर्नवाला नेव्हल कमांड आहे, हा नेव्हल कमांड फक्त या भागामध्ये जे पेट्रोलिंग असेल ते करते. आणि त्याच्यानंतर ईस्टर्न कमांड आणि वेस्टर्न कमांड ह्या दोन्ही कमांडमध्ये जे काय ऑफिसर आहेत यांना ट्रेनिंग देण्याचं, प्रशिक्षण देण्याचं कार्य हा सदर्न नेव्हल कमांड करत असते. ठीक आहे. आता जो आपल्या भारताचं नेव्ही आहे तिचं उद्दिष्ट बघा, देशाच्या समुद्री सीमांचं रक्षण करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपत्कालीन वेळी मदत व बचाव कार्य करणे. त्यानंतर बघा भारताच्या सामरिक आणि व्यापारिक हिते जोपासणे. म्हणजे भारताच्या जर समुद्रकिनाऱ्यापासून थोड्याशा अंतरावरती इंटरनॅशनल बॉर्डर आहे बघा, इंटरनॅशनल बॉर्डर, इथून जो काही व्यापार होतो तर ह्या व्यापारामध्ये जे काही व्यापारी शिप येतात त्या व्यापारी शिपना सुरक्षा देण्याचं काम, त्यांना पायरेट्सपासून वाचवण्याचं कामसुद्धा आपली नेव्ही करत असते. पुन्हा बघा नौदल सत्तेच्या माध्यमातून शांतता व सुरक्षितता टिकवते. इतर देशांसोबत आपले जे रिलेशन्स आहेत यांना टिकवण्याचं कामसुद्धा आपली नेव्ही करते. आता नेव्हीचे जर प्रमुख घटक पाहिले तर यामध्ये आपल्याला नौसेनाच्या तुकड्या यांना फ्लीट म्हणतो आपण. फ्लीट म्हणजे त्याच्यामध्ये जहाज असतात, फायटर असतात, आणि ज्या युद्धनौका असतील, त्याच्यानंतर एअरक्राफ्ट कॅरियर असतात, आणि सबमरीन. तर ह्या सगळ्यांना काय म्हणतो आपण, फ्लीट म्हणतो. त्यानंतर पाणबुड्या, विमानवाहू जहाजे, नौदलाचे विमानदल, त्यानंतर मरीन कमांडो. ठीक आहे, मार्कोज, हे विशेष प्रशिक्षित नौदलाचे कमांडो असतात. आता याच्याबद्दल आपण सविस्तर पाहूया. यामध्ये सुरुवातीला INS विक्रांत, त्याच्यानंतर INS विक्रमादित्य, INS आर्यहंत, जी की आपल्याकडे न्यूक्लिअर पाणबुडी आहे. ठीक आहे, न्यूक्लिअर पॉवर्ड पाणबुडी आहे. आणि त्याच्यानंतर कॉर्वेट, फ्रिगेट आणि डिस्ट्रॉयर, हे तिन्ही पण काय आहेत बघू. आता हे कॉर्वेट, फ्रिगेट आणि डिस्ट्रॉयर जे आहे हे छोट्या आकाराचे युद्धक जहाज असतात. यांचं काम असतं आहे ज्यावेळी INS विक्रांत किंवा विक्रमादित्य जात असेल, ठीक आहे, हे बघा, हा जर आपला INS विक्रांत आहे, समुद्रामध्ये ज्यावेळेस जात असते त्यावेळेस याचं जे सगळ्यात जवळचं रक्षण करत असते ते करते हा फ्रिगेट नावाचा जहाज. फ्रिगेट जे आहे ते आकारानं मध्यम आकाराचे असतात. म्हणजे कॉर्वेट
आणि डिस्ट्रॉयर ह्यांच्यापेक्षा मीडियम आकाराची. ठीक आहे, सगळ्यात मोठ्या आकाराचा असतो याच्यामध्ये डिस्ट्रॉयर, त्याच्यानंतर फ्रिगेट आहे, आणि सगळ्यात छोट्या आकारामध्ये जर बघितलं तर ते आपल्याला कॉर्वेट जहाज पाहायला मिळतात. तर ह्याच्यामधला जो डिस्ट्रॉयर आहे आकाराने मोठा आहे, जास्त बॉम्ब वाहून घेऊन जाऊ शकतो, ह्याच्यामध्ये जास्त लांबपर्यंत जाण्याची याची रेंज पण जास्त असते. हा मीडियम आकाराचा आहे आणि कॉर्वेट सगळ्यात छोट्या आकाराचा आहे. सगळ्यात फास्ट म्हणलं तर याच्यामध्ये कॉर्वेट असतात. त्यानंतर बघा INS विक्रांत. INS विक्रांत हा जो आहे स्वदेशी विमानवाहू जहाज आहे. हे INS विक्रांत दिसते तुम्हाला. तर 2 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. आणि याच्यामध्ये बघा INS विक्रांतचा जो लॉन्चिंग दिनांक आहे तो 2013 रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. पण याच्यामध्ये बऱ्याचशा सी ट्रायल वगैरे झाल्याच्या नंतर याला 2022 मध्ये कमिशन करण्यात आलं. याची लांबी आणि वजन बघा, अंदाजे याची लांबी आहे 262 मीटर आणि 45,000 टन इतकं जास्त त्याचं वजन आहे. याची स्पीड आहे सुमारे 28 नॉट्स आणि 52 किलोमीटर पर आवर. इतक्या जास्त स्पीडनं हा चालतो. पाण्यामध्ये इतकं मोठं वजन घेऊन 52 किलोमीटर पर आवरची स्पीड म्हणजे जास्त असते. ठीक आहे, त्यानंतर बघा याची क्रू क्षमता जी आहे ती 1600 नौदलाचे कर्मचारी. यामध्ये इथे जे विमान दिसतात या विमानांचे पायलट असतील, या जहाजाला चालवणारा जो क्रू आहे तो असते, त्याच्यानंतर याचा इंजिनिअरिंगचा स्टाफ आहे, ऑपरेशनल स्टाफ आहे आणि याला मेडिकलचा स्टाफ, त्याच्यानंतर याच्यामध्ये कुकिंग वगैरे करणारे पण यामध्ये असतात. ठीक आहे, त्यानंतर बघा याच्यावरती 30 पेक्षा जास्त लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर घेऊन जाण्याची याची क्षमता आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर आपल्याकडं मिगचा 29K नावाचा आणि HALचा तेजस असे 2 यामध्ये युद्धक विमान आहेत. त्याच्यानंतर बघितलं तर ALH नावाचा ध्रुव जो आहे हा हेलिकॉप्टर असतंय. आणि यामध्ये पाहिलं तर हे जे ध्रुव नावाचं आहे, यानंतर आणखी जर पाहिलं तर आपल्याला कॅमो नावाचं हेलिकॉप्टर आहे, ज्याला आपण सबमरीन हंटर म्हणून नावाने सुद्धा ओळखतो. तर कॅमो हेलिकॉप्टर सुद्धा आपल्याला या जहाजावरती असलेला पाहायला मिळतं. ह्याचं जर रणनीतिक महत्त्व बघितलं, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट पाहिलं तर भारतीय नौदलाची ब्लू वॉटर नेव्ही बनण्याकडे मोठं पाऊल जे आहे हिंद महासागरामध्ये, त्यासाठी भारताची ताकद जी आहे ते वाढवण्याचं काम आपला INS विक्रांत करते. आता रिसेंटमध्ये चालू असलेल्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या कराची शहराच्या बाजूला आपण याला काही अंतरावरती प्लेस केलेला आहे. ठीक आहे, हा जो आहे विक्रांत जर एखाद्या ठिकाणी गेलाय याचा अर्थ एखादं एअरपोर्ट त्या ठिकाणी गेलाय, एखादं शहर त्या ठिकाणी गेल्यासारखा याचा अर्थ असतो. त्यावरती 30 पेक्षा जास्त विमान आहेत, त्याच्यावरती पायलट आहेत. आणि हे जे आहे बघा, आता समुद्रामध्ये विमानांचं वैशिष्ट्य काय, म्हणजे फायटर प्लेन असतात याच्यामध्ये जास्त फ्यूल नेण्याची कॅपॅसिटी नसते. ह्याचे फ्यूल टँक बघितले तर 6000 लिटर 9000 लिटर एवढे त्याचे कॅपॅसिटीचे फ्यूल टँक असतात. मग ते जास्त दूर जात नाहीत. म्हणून काय होतं, एखाद्या कुठल्याही देशासोबत, समजा हा देश आहे, या देशासोबत आपल्याला युद्ध करायचं आहे आणि ह्याच्यापासून दूर असणारा अंतरावर आपला देश आहे, इथून जर आपलं फायटर प्लेनला जायचं आहे, बॉम्ब टाकायचा आहे, पुन्हा वापस यायचं आहे, तर ह्याच्यामध्ये ते जास्त फ्यूल नसल्यामुळं जास्त दूरपर्यंत जाऊ शकत नाही. मग अशा वेळेला आपण काय करतो, आपला जो युद्ध नौका आहे, हा जो आहे विमानवाहू नौका, हिला आपण इथं प्लेस करतो. आणि ह्या प्लेस केल्यामुळं काय होतंय, इथूनच हे जे विमान आहे टेक ऑफ घेतात, इथं जातात, त्यांना जे सांगितले मिशन करतात आणि तिथून वापस येऊन ह्याच्यावरती लँड होतात. त्यामुळे काय होतंय की आपली जी विमानांची ऑपरेशन आहे ते जास्त प्रमाणामध्ये वाढतंय, त्यांची कॅपॅसिटी आहे ती जास्त प्रमाणामध्ये वाढू शकते. म्हणून आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा न्यूक्लिअर पाणबुडी. आपल्याकडे INS आरिहंत नावाची न्यूक्लिअर पाणबुडी आहे. आरिहंतचा अर्थ म्हणजे बघा शत्रूचा नाश करणे. ठीक आहे, आरिहंत या शब्दाचा अर्थ काय, डिस्ट्रॉयर ऑफ एनिमीज, शत्रूंचा नाश करणे. ही जी आहे पाणबुडी, ही जी बघा हिचा प्रकार म्हणजे अणुऊर्जा चालित पाणबुडी आहे, न्यूक्लिअर पॉवर्ड बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन. ठीक आहे, हिच्यावरून आपण बॅलिस्टिक मिसाईलला लॉन्च करू शकतो आणि ही जी चालवण्यासाठी आपण न्यूक्लिअर पॉवरचा वापर करतो. त्यामध्ये बघा जगामध्ये असे खूप कमी देश आहेत ज्यांच्याकडे न्यूक्लिअर पॉवरच्या मिसाईल असतात. पाकिस्तानकडे तर एक पण नाही, आपल्याकडे एक आहे. ही जी आहे पूर्णपणे भारतात विकसित झालेली पहिली अणुऊर्जा पाणबुडी आहे. त्यानंतर DRDO, भेल, L&T आणि इंडियन नेव्ही यांच्या सहकार्याने तयार केली गेलेली आहे. हिचं लॉन्चिंग आणि कमिशनिंग झालेलं आहे बघा 26 जुलै 2009 मध्ये. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीमध्ये हिचं लॉन्चिंग झालेलं आहे. आणि हिच्या स्पेसिफिकेशनचा जर विचार केला तर 110 मीटर इतकी तिची लांबी आहे आणि वजन सुमारे 6000 टन इतक्या वजनाची आपला INS आरिहंत न्यूक्लिअर पाणबुडी आहे. त्यानंतर बघा पाण्यामध्ये हिची स्पीड जर बघितली तर 24 नॉट्स पर्यंत आहे आणि क्रू म्हणलं तर याच्यामध्ये 95 ते 100 नौसैनिक
इतका त्याचा क्रू आहे. आता हिचं वैशिष्ट्य बघितलं तर ह्याला पाणबुडीला सायलेंट किलर म्हणतात. सायलेंट किलर म्हणजे समुद्राच्या खालून ती जात असेल तर वरच्या जहाजांना तिच्याबद्दल माहिती पण नसते. ठीक आहे, या सर्वांबद्दल आपण एक डिटेलमध्ये सविस्तर मोठेवाले व्हिडिओ नंतर येणार आहेत या सिरीजमध्येच, तर त्यामध्ये आपण पुन्हा एकदा सविस्तरपणे याची माहिती पाहणार आहोत. तर हे जे टॉपिक झालेत या टॉपिकवरती काही महत्त्वाचे प्रश्न विचारले होते ते आपण पाहूया. यामध्ये बघा, MPSCचा सरळ सेवेमध्ये प्रीचा 2020चा प्रश्न आहे की भारतीय वायुसेनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. याचं उत्तर आहे बघा, भारतीय वायुसेनेची स्थापना जी आहे ती 1932 मध्ये झालेली आहे रॉयल नेव्हीच्या रॉयल एअरफोर्स म्हणून, आणि 1950 मध्ये तिचं नाव बदललं होतं. 1950 मध्ये त्याचं नाव आपण भारतीय वायुसेना असं केलं होतं. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा, ऑपरेशन मेघदूत कोणत्या संदर्भात संबंधित आहे. ठीक आहे, MPSCचा संयुक्त पूर्व परीक्षेचा 2018चा प्रश्न आहे. तर ऑपरेशन मेघदूत जे आहे हे कारगिल युद्धाच्या संदर्भातला ह्या संदर्भामध्ये आहे, संबंधित आहे. ठीक आहे, कारगिल युद्धाच्या संबंधित आहे. पुन्हा बघा, त्याच्यानंतर आहे भारतीय नौदलाचे ध्येय वाक्य काय आहे. भारतीय MPSC सरळ सेवा मुख्य परीक्षा 2021ला विचारलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे बघा, श्यामनो वरुणा. समुद्र देवताच्या आशीर्वादाने आम्ही अशीच प्रगती करत, सर्वांनी अशी प्रगती करायला पाहिजे, त्याचा अर्थ होतं. त्यानंतर INS विक्रांत, आता जे आपण जहाज बघितलं INS विक्रांत, हा जो प्रश्न आहे MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2023ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न बघा, INS विक्रांत हे डॅश डॅश आहे. काय आहे बघा, विमानवाहू नौका, पाणबुडी, युद्धनौका आणि तेल टँकर. याचा ऑप्शन आहे INS विक्रांत आहे विमानवाहू नौका, जे की भारतामध्ये बनवलेली आहे. तर हे MPSC मध्ये आलेले काही प्रश्न होते जे की सरळ सेवा परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, हा ॲक्च्युली उद्या शिकवणारा टॉपिक आहे, पण प्रश्न आलाय तर बघू. पहिले डिफेन्स स्टाफ आहेत आपले CDS म्हणतो आपण यांना. ठीक आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS जे आहेत भारताचे ते पहिले आहेत जनरल बिपिन रावत. तर हे काही महत्त्वाचे प्रश्न होते जे की आपण या संदर्भामध्ये पाहिलेत. तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही सिरीज कशी वाटते आणि यानंतर कोणत्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ घ्यायला पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.